परभणीत एटीएसची मोठी कारवाई। 15 ठिकाणी एटीएसचे एकाच वेळी छापे। गोपनीय माहितीच्या आधारे एटीएसची ही कारवाई। इलेक्ट्रिक उपकरणांची आणि संबंधितांची चौकशी होणार आहे। रायगडच्या पेणमध्ये दारूच्या नशेत रिक्षाचालकानं हँडल सोडून स्टंटबाजी केली। दारूच्या नशेत नियंत्रण गमावलेल्या रिक्षाचालकामुळे दुर्घटना घडली। धरमतार ब्रिजजवळ प्रवाशाचा मृत्यू झालाय। चालकासह 2 जण जखमी झाले। अलिबाग पेण मार्गावर मद्यधुंद चालकाचा बेदरकारपणा समोर आलाय। रिक्षा पलटून खरोशीमधील संतोष घरत यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर अयोध्या येथील कथित देणगी चोरी प्रकरणाची बातमी आहे। 6 दिवसांच्या तपासानंतर एसआयटी पथक लखनौहून परतलं। एसआयटी पथक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्राथमिक अहवाल सादर करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती।